नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात राजकीय घडामोडींनी. राजकीय घडामोड बघा. नागपूर विधान परिषदेसाठी आज मतदान होतं आणि बावनकुळे आणि मंगेश देशमुख हे आमने सामने. जिल्ह्यात एकूण 15 मतदान केंद्रांवरती हे मतदान पार पडत आहे. ग्रामीण भागातील 12 केंद्रांवर हे मतदान होणार आहे. 559 मतदारांच्या हाती या दोन्ही उमेदवारांचं भवितव्य आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे आणि काँग्रेसने शेवटच्या क्षणाला आपला अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिलं आणि त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळं वळण लागलं. एक नवीन ट्विस्ट यामध्ये आलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या 559 इतकी आहे आणि यामध्ये महानगरपालिका 155 मतदार, तर जिल्हा परिषद 70, त्याचबरोबर नगर परिषद आणि नगरपंचायत याचे एकूण मिळून आहेत 334. अशी एकूण मतदार संख्या जी आहे ती आहे 559 जणांची. नागपूर शहरातील 3 मतदान केंद्र आणि ग्रामीण भागातील 12 अशा एकूण 15 केंद्रांवरती आज मतदान जे आहे ते पार पडतंय. मतदानाची वेळ सकाळी 8 ते 4 म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 4 अशी असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मतदारांसाठी 2च ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येतील. भारतीय निवडणूक आयोग यांनी निर्गमित केलेलं मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा मतदार ज्या स्थानिक प्राधिकारी संस्थेचा सदस्य असेल त्या स्थानिक प्राधिकारी संस्थेने निर्गमित केलेलं ओळखपत्र अनिवार्य आहे. याशिवाय अन्य कोणताही पुरावा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे आज एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे तर दुसरीकडे मंगेश देशमुख या 2 उमेदवारांचं भवितव्य हे 559 मतदारांच्या हाती आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातनं आमदार पदासाठी आज मतदान होणार आहे. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, तसं बघायला गेलं तर यापूर्वी रवींद्र भोयर ज्यावेळेस रिंगणामध्ये होते त्यावेळेस एकंदरीत त्यांनी केलेले दावे यावरून असं वाटत होतं की झुंज कडवी होऊ शकते. पण आता शेवटच्या क्षणाला मंगेश देशमुख यांना काँग्रेसने आपलं समर्थन देणं आणि दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा उमेदवार आहे, तर ही लढत कशी असेल, काय अंदाज येतोय? विशाल, तर या निवडणुकीकडे जर का बघायचं झालं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण की 6 विधान परिषदच्या मतदारसंघाच्या निवडणुकीपैकी 4 या बिनविरोधी झालेल्या होत्या आणि अकोला आणि नागपूर या 2 विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये आज मतदान होत आहे. त्यापैकी नागपूरसाठी सर्वांचं लक्ष यासाठी देखील लागलं आहे की काँग्रेसने अगदी 12 तास शिल्लक असताना शेवटच्या क्षणाला आपला अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बदलवून त्यांच्या ठिकाणी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिलेलं आहे. तर एकंदर त्या संख्याबळ जर का आपण बघितलं तर 559 हे मतदार या संपूर्ण निवडणुकीसाठी पात्र आहे आणि त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेचे 156 असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदचे 333 आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती 71 असे एकूण 559 मतदार आहे. आणि यासाठी शहरामध्ये 3 आणि ग्रामीण भागामध्ये 12 असे एकूण 15 मतदान केंद्र ठेवलेले आहे. सध्या मी नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिकेचे नगरसेवक आहे त्यांच्यासाठी ते मतदान केंद्र आहे. मतदार क्रमांक 1 आणि मतदान केंद्र क्रमांक 2 हे तहसील कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेले आहे. आपण बघू शकतो की जर का तुम्ही बाहेरचे हे दृश्य बघितलं तर एकंदरीतच या संपूर्ण चित्रावरून लक्षात येतं की पोलीस देखील अत्यंत कडेकोरपणे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी बंदोबस्त लावलेला आहे. कारण की कोणताही अनुचित प्रकार घडणार नाहीची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. सर्वांना माहीत आहे की हे यामध्ये जे मतदार असतात हे लोकप्रतिनिधी असतात आणि ज्या प्रकारच्या हालचाली या निवडणुकीमध्ये होत असतात. कारण की भाजपने देखील आपल्या मतदारांना मागच्या 10 दिवसापासून पर्यटनावर नेलेलं होतं. 2 दिवसाआधीच ते नागपूरमध्ये दाखल झाले. काँग्रेसचे नगरसेवक देखील किंवा जे इतर मतदार आहेत ते देखील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये थांबलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण अत्यंत संवेदनशील अशी ही निवडणूक असते आणि त्यामुळे पोलीस देखील तितक्याच तत्परतेने या संपूर्ण निवडणुकीवर सुरक्षा व्यवस्थेमध्ये लागलेले आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की या संपूर्ण निवडणुकीमध्ये आता काँग्रेसने जे शेवटल्या क्षणाला उमेदवार बदलला त्या पाठीमागे काँग्रेसची काय रणनीती आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसला सुरुवातीला असं वाटत होतं की रवींद्र भोयर हे भाजपमधनं आपण त्यांना आयात केलं, त्यांच्या संपर्कात असलेले काही भाजपचे नगरसेवक मिळून आणि इतर सर्व मतदार मिळून ही संपूर्ण निवडणूक जर का आपण पुढे गेलो तर निश्चितच आपण चंद्रशेखर बावनकुळे यांना आव्हान देऊ शकतो. कारण की भाजपकडे आधीच जवळपास 70 ते 72 मतांची निर्णायक आघाडी होती. त्यामुळे काँग्रेसने ही खेळी केली होती. मात्र शेवटच्या क्षणाला काल ज्या प्रकारे काँग्रेसने एक पत्र काढलं त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की रवींद्र भोयर
केळकर यांनी निवडणूक लढायला असमर्थता दर्शवलेली आहे. त्यामुळे कुठेतरी शेवटच्या क्षणाला आम्हाला अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन द्यावं लागत आहे. त्यामुळे त्या काँग्रेसच्या या खेळीचा किती फायदा होतो, बावनकुळेला अपक्ष उमेदवार किती आव्हान देऊ शकतं, हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. पण ज्या प्रकारे पडद्यापाठीमागे राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे निश्चितच काँग्रेसने आता ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. भाजपसाठी ती आधीपासूनच प्रतिष्ठेची होती, कारण की नागपूर जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येतात आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी चेअर आहे राज्यामध्ये, त्यांची देखील एक स्वतःची वेगळी ओळख आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही आधीच ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. मात्र ज्या काही राजकीय हालचाली पडद्यापाठीमागे झाल्या त्यामुळे निश्चितच नागपूर विधान परिषदेची निवडणूक ही निवडणुकीच्या केंद्रस्थानी बनलेली आहे आणि सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे. आता 8 वाजलेले आहे. 8 वाजतापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. पण जे काही मतदार असतात ते एकत्र ग्रुपने येतात. त्यामुळे अजूनही सध्या या मतदान केंद्रावर जर का बघितलं तर अजूनही कोणते मतदार मतदानासाठी आलेले नाही. फक्त इथले जे निवडणुकीसाठी जे कर्मचारी आहे आणि पोलिसांचे अधिकारी आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही नियम निवडणूक आयोगाने लावून दिले ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. ओळखपत्राहून फक्त 2 अधिकृतपणे ओळखपत्र चालणार आहे. एक तर निवडणूक आयोगाने जे व्होटिंग कार्ड आपण त्याला म्हणतो, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र ते चालू शकते, किंवा जो मतदार ज्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी असेल त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून त्याला जे काही ओळखपत्र मिळालं असेल ते ओळखपत्र तो वापरू शकतात. सोबतच ही बॅलेटची निवडणूक आहे. इथे चिन्ह देखील नाही आहे. उमेदवाराचे 3 नाव आहे, म्हणजे क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 असे उमेदवाराचे 3 नावं आहे आणि मतदारांना आपली पहिली पसंत, दुसरी पसंत आणि तिसरी पसंत असे लिहायचं आहे. त्या पसंतीनुसारच ते मतदान करतात आणि तिथे ठेवलेला जो पेन आहे तोच पेन त्यांना वापरता येतो. स्वतःचा पेन ते वापरू शकत. त्यांनी जर का स्वतःचा पेन वापरला तर कदाचित त्यांचं मतदान हे अपात्र देखील किंवा बाद देखील होऊ शकतं. यासोबतच कोणतेही इलेक्ट्रिक इक्विपमेंट आतमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. सोबतच कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविडचे जे काही निकष निवडणूक आयोगाने प्रशासनाला निवडणूक आयोगाला सांगितलेले आहे त्या सर्व नियमाचं देखील इथे पालन होताना दिसत आहे. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. त्याच्यामुळे 559 मतदार आज नेमकं कोणाला पहिल्या पसंतीचं मतदान करताय, दुसऱ्या क्रमांकावर कोणाला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ करताय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण ही झुंज कडवी होऊ शकते. एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे तर दुसरीकडे मंगेश देशमुख आहेत. पुढे जाऊयात. अकोल्यामध्ये विधान परिषदेच्या अकोला, बुलढाणा, वाशिम मतदारसंघासाठी 22 मतदान केंद्रांवरती आज मतदान पार पडतंय. एकूण 822 मतदार आहेत. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष पेन उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पेनचा उपयोग करूनच मतदारांना मतदान करावं लागणार आहे. मतदान करताना मतदारांनी पसंतीक्रम त्यांना दर्शवावा लागेल. पसंतीक्रम इंग्रजी, मराठी आणि रोमन या लिपीतच दर्शवला पाहिजे असा एकूण नियम त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बोलूयात आमचे अकोल्याचे प्रतिनिधी कुंदन जाधव आपल्याबरोबर आहेत. कुंदन, यापूर्वी आपण पाहिलं होतं तसा हा मतदारसंघ कायम शिवसेनेच्या बाजूने झुकताना आपण बघितलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत एकीकडे बाजोरिया आहेत आणि दुसरीकडे खंडेवाल. काय एकूण वाटतंय? बरोबर आहे विशाल. आतापर्यंत हा विधान परिषदेचा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच होता. मात्र ज्यावेळेसही शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले होते त्यावेळेस भाजपसोबत शिवसेनेची युती होती. मात्र आता शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत आहे आणि भाजप ही स्वतंत्र ही निवडणूक लढते. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेवाल ही मोठ्या प्रमाणात टक्कर देताना इथे दिसत आहेत. कारण की युती नसल्यामुळं भाजपचे जे मतदार आहेत ते आता शिवसेनेकडनं तुटलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे जरी मतदार जास्त असले तरीही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा महत्त्वाचा रोल इथं पाहायला मिळतोय. कारण की वंचित बहुजन आघाडीच ज्या बाजूने झुकेल त्याच बाजूने मतदान जास्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. आता आपण सध्या एका मतदान केंद्रावर आहोत. या मतदान केंद्रावर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 200 मीटरपर्यंत इथं मतदान केंद्राच्या आजूबाजूला कोणालाही येण्यास मनाई केलेली आहे. महत्त्वाचं आहे की मतदार जेव्हा येतील 8 वाजतापासून हे मतदान सुरू झालेलं आहे. मतदार येणं सुरू आता सध्या झालेलं नाही आहे.
4 वाजेपर्यंत मतदान असल्यामुळं थोडा उशीरही या मतदारांना लागू शकतो. मात्र 200 मीटरपर्यंत इथं मज्जाव करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पेनाद्वारे हे मतदान केल्या जाण्याचं माहिती निवडणूक आयोगाने दिलेली आहे की पेन या मतदारांना दिल्या गेलेला आहे. या पेनामधूनच त्यांना आपलं पसंती म्हणजे चिन्ह जे आहे ते दर्शवावं लागेल आणि आपलं मतदान बजावावं लागेल. विशाल, पण कुंदन, एकूण मतांच्या संदर्भातलं मतांचं बलाबल जर आपण पाहिलं, हे 800च्या वरती आहे एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या शाखांना घेऊन. तर शिवसेनेचे किती, भाजपचे किती? महत्वाचं तेच आहे. आघाडी मिळून आपण याचं मतदानाचं हिशोब जर लावला तर आघाडीचं मतदान अधिक आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी जी आहे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. त्याच वंचित बहुजन आघाडीवरच हे महत्वाचं आहे की वंचित बहुजन आघाडी कोणाकडे जाते आणि निवडणुकीमध्ये महत्वाचं त्यांचं वोटिंग राहणार आहे. ते ज्यांच्याकडे जातील त्यांचं मतदान वाढणार आहे आणि त्याच उमेदवाराला याचा महत्वाचा फायदा होणार आहे. विशाल, धन्यवाद कुंदन या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जे प्रतिनिधी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधले, ते आज इथल्या उमेदवाराचं भवितव्य ठरवतील. बघूयात ते कोणत्या बाजूने जातात, कोणत्या बाजूने झुकतात. आपण पाहतोय की महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक येत्या 10 डिसेंबर रोजी, म्हणजे आज जी आहे ती पार पडते आणि 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र मुंबईतील 2 जागांसाठी होणारी निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. भाजप शिवसेनेच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपकडून उत्तर भारतीय चेहरा राजहंस सिंग यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि त्यामुळे पालिकेतील भाजपचे मराठी नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नगरसेवक आणि मुंबईच्या आमदारांना सागर निवासस्थानी बोलून चर्चा केली. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहे. तुषार, भाजपच्या वतीने राजहंस हे बिनविरोध निवडून आले, पण या विषयाला घेऊन खरंच मुंबई महापालिकेतील जे मराठी नगरसेवक आहेत ते नाराज आहेत का आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी आता चर्चा केली जाते का? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषदेत एकूण 6 जागा रिक्त होत असताना मुंबईतल्या 2 जागा रिक्त झाल्या होत्या आणि मुंबईतल्या 2 जागांसाठी 3 अर्ज आले होते. त्यापैकी पहिला अर्ज होता भाजपाकडून उत्तर भारतीय चेहरा म्हणून राजहंस यांना उमेदवारी देण्यात आली होती. दुसरे प्रामुख्याने सुनील शिंदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काँग्रेसचा जो अर्ज आला होता अपक्ष म्हणून, सुरेश कोपरकर हे काँग्रेसचे नेते, त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता. म्हणून या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली होती. कारण की जेव्हा राजहंस सिंग यांना उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली तेव्हा अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती की भाजपाचे जे मराठी नगरसेवक आहेत ते नाराज आहेत. मात्र हे नाराज जरी नगरसेवक असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच या सर्व नगरसेवकांना, आमदारांना सागर निवासाने बोलून घेतलं, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांची नाराजी ही तात्काळ दूर केली. मात्र सुरेश कोपरकर यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज आपला मागे घेतला त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचा आपल्याला या ठिकाणी बिनविरोध होणार निवडणूक हे स्पष्ट होताना पाहायला मिळालं. कारण की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपाकडून राजहंस सिंग यांना उमेदवारी देण्यात आली, तर दुसरीकडे वरळी हा मतदारसंघ सुनील शिंदे यांनी 2019 साली मंत्री आदित्य ठाकरेंसाठी सोडला होता. त्यामुळे या जागेसाठी सचिन अहिर असतील, सुनील शिंदे असतील, या सगळ्या अनेक जणांनी लॉबिंग सुरू केली होती. मात्र शेवटी ही माळ पडली अखेर ती सुनील शिंदे यांच्या गळ्यामध्ये. त्यामुळे सुनील शिंदे यांची आपल्याला ही निवड आपल्याला बिनविरोध होताना पाहायला मिळते. कारण की 6 ज्या जागा आहेत महाराष्ट्रातल्या त्यापैकी आपल्याला 4 जागा या बिनविरोध होताना पाहायला मिळतात आणि त्यापैकी ज्या मुंबईतल्या ज्या 2 प्रमुख जागा आहेत. मात्र सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आपल्याला ही निवडणूक चुरशीची होणार अशी म्हटली जात होती. मात्र त्यांनी तात्काळ आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता ह्या दोन्ही निवडणूक आपल्याला बिनविरोध होणार आहेत आणि आपल्याला मुंबईमधून भाजपाचे राजहंस सिंग आपल्याला आमदार होताना पाहायला मिळाले, तर दुसरीकडे ज्यांना 2019 साली आपलं वरळी मतदारसंघ मंत्री आदित्य ठाकरेंसाठी सोडावा लागला होता ते सुनील शिंदे आपल्याला आता विधान परिषदेवरती बिनविरोधपणे जाताना पाहायला मिळाले. त्यामुळे मुंबईच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त एक अपक्ष अर्ज आल्यामुळे चुरशीची निवडणूक होताना पाहायला मिळाली होती. मात्र तो ऐनवेळी तो अर्ज मागे गेल्यामुळे आता हे दोन्ही आपल्याला जागा आपल्याला बिनविरोध होताना पाहायला मिळणार आहे.
कोणताही घोडेबाजार आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण की महाविकास आघाडी असेल किंवा भाजप असेल यांनी यापूर्वी देखील बैठका घेतल्या होत्या. त्यांनी सांगितलं होतं की कोविडच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होऊच नाही, त्यामुळे आता 6 जागांपैकी आपल्याला फक्त अकोला आणि नागपूर याच 2 जागांमध्ये आपल्याला निवडणूक होताना पाहायला मिळते. उर्वरित 4 जागांवरती आपल्याला सर्व ठिकाणी ही निवडणूक आपल्याला बिनविरोध झाल्याचं चित्र संपूर्ण राज्यात आहे. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. तर आपण पाहिलं की 2 जागा वगळता बाकी विधान परिषदेचे इतर जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे आता नागपूर आणि अकोल्यामध्ये नेमकं काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नागपुरात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसवर नामुष्की उडावली आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं आपल्या अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांचा पाठिंबा काढला. काँग्रेसनं या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे रवींद्र भोयर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच काँग्रेसनं त्यांना भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात उमेदवारी दिली. मात्र रवींद्र भोयर हे या निवडणुकीत तितकेच सक्रिय दिसले नसल्यानं काँग्रेसमधून त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर काँग्रेसने रवींद्र भोयर यांना दिलेला जो पाठिंबा होता तो काढला असून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. या घटनांमुळे नागपुरात काँग्रेसवर एक प्रकारे नामुष्कीच उडाल्याचं दिसून येत आहे. त्याबद्दल आता चर्चा सुरू आहे. निर्णय केला आहे त्यांनी सर्वार्थाने याच्यावर विचारविनिमय करून निर्णय केलेला असल्यामुळे मला असं वाटतं की त्यावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. माझ्याकडून जेवढी मदत मंगेश देशमुखांना होऊ शकेल तेवढी या 12 तासामध्ये मी करण्याचा प्रयत्न. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात आलोच नव्हतो. त्यांनी मला विधान परिषदेची उमेदवारी देऊन माझा मान वाढवला होता. परंतु आज जर त्यांना वाटत आहे की ही उमेदवारी देऊन आम्ही जिंकू शकत नाही किंवा एक नवीन प्रयोग करून आम्ही जिंकू शकतो, तर त्या प्रयोगावर काँग्रेस पक्षात जर गेलेला आहे तर त्या प्रयोगाचंही मी स्वागत करेन आणि मी माझ्यातर्फे माझ्या निवडणुकीमध्ये मी जी मदत पक्ष म्हणून करायला पाहिजे ती मी निश्चितपणे माझ्या हातात असणारे सर्व कार्ड्स हे काँग्रेसच्या उमेदवारासाठी निश्चित. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे, जमिनीवरच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही निवडणूक लढत असताना या निवडणुकीतील अनेक कंगोरे असतात, त्याचं अध्ययन करावं लागतं. काँग्रेस पक्षाचा विजय हा सुनिश्चित झालेला आहे आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल केलेली आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांविरोधात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आशिष शेलारांना जामीन मंजूर झालाय. खोटी केस दाखल करून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. या प्रकरणावरनं शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता झडू लागल्यात. एकेकाळचे मित्रपक्ष असलेले शिवसेना आणि भाजपचे नेते आता पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. वरळीच्या बीडीडी स्फोटातील घटनेवरून बोलताना आशिष शेलारांनी महापौरांविषयी आपत्तीजनक वक्तव्य केल्याचा शिवसेनेनं आरोप केलाय. तर या विरोधात शिवसेनेनं त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. शिवसेनेच्या नगरसेविकांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आशिष शेलारांची तक्रार दाखल केली. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जाऊन शेलारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मी तक्रार दिलेली आहे. त्यांनी मुंबई पोलीस नेहमीच तत्परतेने काम करतात. त्या तत्परतेने जी तक्रार दिली आहे त्याच्यात नक्की काय करायचं की FIR घ्यायचं की अजून ते पोलीस ठरवतील. आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेलारांच्या निवासस्थानी गर्दी केली आणि त्यानंतर आशिष शेलारांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. त्यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते सुद्धा उपस्थित होते. शेवटी आशिष शेलारांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर टेबल जामीन मंजूर झाला. यावेळी भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.
आशिष शेलारांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल सुद्धा केला. कुठल्याही व्यक्तीला, महिलांना, महापौरांना उद्देशून त्यांचं नाव घेऊन हे वाक्य उच्चारलं नाही. व्यवस्थेच्या विरोधात आक्रोश हा अंगावर आल्यावर त्यापासून लपवण्यासाठी स्वतःच्या अंगावर ओढून घेण्याचं काम शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या लोकांनी केलं आणि जी केस बनूच शकत नाही ती केस बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक भूमिका कायमच आहे. भाजपच्या नेत्यांमुळे राजकारणाचा स्तर खालावतोय असा आरोप करत शिवसेना हा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेनेच्या महिला नेत्यांनी दिलाय. कुठच्याही महिलेबद्दल बोलताना प्रथमतः विचार करा, काय बोलतोय आपण हा विचार करा आणि मगच मीडिया समोरचा किंवा प्रेसला सांगा. असं वाटेल ते बोलून हे शिवसेना महिला आघाडी हे कधीही खपवून घेणार नाही. एका महिलेचा अपमान आणि ते सुद्धा महापौरांचा, ती महिला आणि महापौर आहे असा अपमान आम्ही कधीही सहन करून घेणार नाही. मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या सभांमध्ये शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष उफाळून येत असल्याचं बघायला मिळतं. मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येईल तसा शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशांत बागसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर पाहूया तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये काल लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश होऊन झालेल्या दुर्घटनेत देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर 11 अधिकाऱ्यांचा परवाच्या दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या सर्वांचं पार्थिव पालन एअरपोर्टवर आणण्यात आलं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी पार्थिवाचं दर्शन घेतलं. तर आज बिपिन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हा अत्यंत दुःखद क्षण म्हणावा लागेल संबंध देशासाठी, कारण 40 वर्षाची लष्करातली बिपिन रावत यांची अखंड सेवा राहिली आहे आणि या 40 वर्षात लष्करासाठी सेवा करत असताना वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी कामं केली. लष्कराच्या आधुनिकीकरणामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा. सरकारी पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा करून जर काही गोष्टी लष्कराकरता मिळवायच्या असतील किंवा त्या दृष्टीने ती तंत्रप्रणाली तिथे आणायची असेल तर त्यासाठी ते कायम आग्रही असायचे. पाकिस्तान असो वा चीन, त्यांच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याची त्यांची आक्रमक शैली राहिली आहे. सर्जिकल स्ट्राईक याला घेऊन देखील कायम ते आघाडीवरती राहिले आणि ज्यावेळेस तिन्ही लष्करांच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफसाठी कोणाची निवड करायची हा मुद्दा ज्यावेळेस समोर आला त्यावेळी आवर्जून त्यांचा अनुभव लक्षात घेता त्याची निवड करण्यात आली. त्यांचं हे जाणं एकूणच संबंध भारताच्या दृष्टीनं मोठं नुकसान म्हणता येईल, कारण त्यांचा विस्तीर्ण दृष्टिकोन, त्यांनी भविष्यात आखलेल्या वेगवेगळ्या योजना या कायम समोर मांडून त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात ते आग्रही राहायचे. आणि आता अर्थात त्यांच्यानंतर त्यांनी जे वेगवेगळे विषय आणि योजना लष्कराच्या हितासाठी म्हणून मांडलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सगळ्यांवरतीच असणार आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळे देशावर शोककळा पसरली. रावत यांच्या करारी नेतृत्वामुळे देशानं अनेक आघाड्यांवर शत्रूंना धूळ चारली होती. त्यांनी केलेलं कार्य देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. 6 वर्षांपूर्वी नागालँडच्या दिमापूरमध्ये रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्यावेळी त्यांनी मृत्यूला चकवा दिला. बिपिन रावत त्यावेळी लेफ्टनंट जनरल होते. मात्र यावेळी नियतीनं साथ दिली नाही.
देशात ज्या ठिकाणी दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी आव्हान दिलं तिथे बिपिन रावत यांनी सैन्याचं नेतृत्व केलं. काश्मीर, ईशान्य भारतावर त्यांनी लक्ष देऊन दहशतवाद्यांना ठेचून काढलं. चीन आणि पाकिस्तान सारख्या शेजाऱ्यांना समजेल अशा भाषेत त्यांनी उत्तर दिलं. त्यामुळेच देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होण्याचा मान बिपिन रावत यांना मिळाला होता. 16 मार्च 1958 साली त्यांचा डेहराडूनमध्ये जन्म झाला. शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये रावत यांनी शिक्षण घेतलं. इंडियन मिलिटरी अकादमीत त्यांना स्क्वॉड ऑफ ऑनर मिळाला. 16 डिसेंबर 1978 मध्ये बिपिन रावत हे लष्करात दाखल झाले. सुमारे 4 दशकांच्या सेवेत बिपिन रावत यांनी यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली. बिपिन रावत यांनी काश्मीरमध्ये लष्करी तुकडीचं नेतृत्व केलं. दहशतवाद्यांवर वचक निर्माण करून तिथे शांतता प्रस्थापित करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. 2016 मध्ये बिपिन रावत सदर्न कमांडचे GOC इन कमांड झाले. तर 2019 मध्ये देशाचे 26वे लष्कर प्रमुख होण्याचा मान रावत यांना मिळाला. भारतासमोर देशांतर्गत आणि परकीय शक्तीचं मोठं आव्हान आहे. हे आव्हान परतवून लावण्यात बिपिन रावत यांचा मोठा सहभाग होता. पाकिस्तान सारखा कुरापतखोर आणि चीन सारखा मुजोरी देश शेजारी असल्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक बिपिन रावत यांनी दाखवली. त्यामुळे शत्रू राष्ट्र भारतासमोर मान वर करू शकलं नाही. मात्र अपघाती मृत्यूमुळे बिपिन रावत यांना गमवावं लागतंय. त्यांनी केलेली भारत मातेची सेवा ही आपल्या सगळ्याच देशवासियांमध्ये कायम स्मरणात राहील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जनरल बिपिन रावत यांचं योगदान हे आपल्या सगळ्यांच्या कायम लक्षात राहील. पुढे पाहूयात, बातमी आहे इगतपुरीतनं. इगतपुरीतील मुंढे गावच्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे 15 विद्यार्थ्यांना, थोडे तिडके नाहीत तर 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आश्रमशाळेतील 15 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानं खळबळ उडाली आहे. बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्रशासनाकडून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह इतर 340 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे इगतपुरीतील मुंढे गावातली जी आश्रमशाळा आहे या आदिवासी आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्या विद्यार्थ्यांवरती जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. आता खबरदारीचा उपाय म्हणून हे विद्यार्थी नेमके कोणाकोणाच्या संपर्कात आले होते, ते जर संपर्कात आले असतील तर त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्या लोकांची कोरोना चाचणी जी ती केली जाते आता. आणि आत्तापर्यंत या आश्रमशाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह 340 जणांची चाचणी करण्यात आली. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. पुन्हा एकदा हा संसर्ग जो आहे तो गुणोत्तर प्रमाणामध्ये वाढू शकतो. या दृष्टीनं आता सगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण आता या 15 विद्यार्थ्यांवरती उपचार केले जात आहेत. अर्थात त्यांच्या संपर्कात आलेल्यांची देखील चाचणी करण्यात येते. पुढे पाहूयात, बातमी सांगलीतनं. चिंता वाढवणारी बातमी अशी आहे की सांगलीत पूर्व आफ्रिकेतून आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णावर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर या रुग्णाला 2 दिवसांपूर्वी मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती, पण तरीही त्याची प्रकृती गंभीर होती आणि या व्यक्तीचे स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. संबंधित मृत रुग्णाने पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून केनिया, दोहा, मुंबई आणि जत असा प्रवास केल्याचं समोर आलं. याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या बरोबर आहेत. आसिफ, जर हा व्यक्ती सांगलीत परतला आणि त्याची कोरोना टेस्ट ही निगेटिव्ह आलेली होती तर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? विशाल, बघितलं तर काय पूर्व आफ्रिकेतून हा व्यक्ती आला होता. काही दिवसापूर्वी त्याला त्रास होत होता, त्यामुळे ते खासगी रुग्णालयात भरती झाला होता. परंतु त्याला छातीत दुखत होतं आणि तर मिरज
त्यासाठी पुढचे उपचार करण्यासाठी मिरज कोरोना रुग्णालयात तो दाखल झाला आणि त्याला निमोनिया झाला होता. परंतु त्याची कोरोना टेस्ट घेतली होती तर ती 2 दिवसापूर्वी निगेटिव्ह आली होती आणि पुढचे जी काय ओमायक्रॉनची टेस्ट आहे ती टेस्टसाठी पुण्याला त्याचा स्वॅब पाठवण्यात आला होता. परंतु त्याच्या आधीच तो निमोनियाने मृत्यू झाला. त्यामुळे सांगलीकरांची धाकधूक वाढलेली आहे. परंतु त्याच्या नातेवाईक जे काही इतर जे ट्रेसिंग झालेले व्यक्ती होते, एकूण 25 जण त्याच्या संपर्कात आले. त्याचे नातेवाईक एक 5 जण नातेवाईक आहेत. तर इतर जे काही लोकांचे तो पूर्व आफ्रिका, मुंबई असा प्रवास करत आलाय त्या लोकांमध्ये संपर्कात आलेले 20 जण आहेत आणि या लोकांचे बी ट्रेसिंग झालेलं आहे. परंतु या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय कोणती काळजी करण्याची गरज नाही, कारण का या लोकांचे ट्रेसिंग करून त्यांचे स्वाब घेण्यात आले आणि त्याचा रिपोर्ट येण्याचे आहे. विशाल, धन्यवाद आसिफ या सगळ्या तपशिलाबद्दल. तर या व्यक्तीला निमोनिया झालेला होता. 2 दिवसांपूर्वी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली पण ती निगेटिव्ह आली. अर्थात ओमायक्रॉनच्या विषयाला घेऊन, म्हणजे हा विषाणू जो आहे तो ओमायक्रॉनचा त्याच्यामध्ये होता का या विषयाला घेऊन जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्याचे सॅम्पल्स जे आहेत ते पुण्याला तपासणी करता पाठवण्यात आलेले आहेत. पण बघूयात आता नेमकं याबद्दल पुढे काय उपाययोजना केल्या जातात. पुढे बघूयात, सध्या पेट्रोल दरवाढीच्या घटनेनं सगळेच त्रस्त झालेत. मात्र त्यावर आता औरंगाबादमधल्या एका पठ्ठ्यानं नामी शक्कल लढवली आहे. कारण त्यांनी थेट घोडाच विकत घेतला आहे आणि रोज ऑफिसला जाण्या येण्यासाठीही ते घोड्याचाच वापर करत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या घोड्याला पार्क करण्यासाठी ऑफिसनं जागाही दिली आहे. ऐकूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत. सध्या देशामध्ये पेट्रोलच्या दर वाढल्यामुळं नागरिक त्रस्त आहेत. कारण काही लोकांना पेट्रोल आता परवडत नाही. मी आता आझाद कॉलेजच्या पार्किंग लॉटमध्ये आहे. माझ्या पाठीमागं तुम्हाला पूर्ण गाड्या दिसत आहेत. मात्र या पार्किंग लॉटमध्ये एक अनोखी पार्किंग होते, दररोज पार्किंग होते. ही पार्किंग कशाची आहे हे तुम्हाला मी दाखवलं ना तर निश्चितपणे तुम्हाला आनंदाचा एक आश्चर्याचा धक्का बसू शकतो. माझ्या समोर आहे हा जिगर दुसरं तिसरं काही नसून हा घोडा आहे जिगर. आणि जिगर हा घोडा या गाड्यांमध्ये पार्किंग याच्यासाठी झाली जिगरची की जिगर हे वाहन आहे शेख युसुफ यांचं. कारण पेट्रोल परवडत नाही म्हणून शेख युसुफ यांनी जिगर खरेदी केला, म्हणजे गाडी खरेदी केलेली त्यांनी. आणि जवळपास औरंगाबादपासून 10 ते 15 किलोमीटरहून हे रोज घोड्यावर येतात आणि या ठिकाणी घोड्याची पार्किंग करतात. जे आझाद कॉलेज आहे त्या ठिकाणी त्यांनी विशेष परवानगी घेतली, घोड्याच्या पार्किंगसाठी जागा मिळवली आणि ते इथं घोडा पार्किंग करतात. ॲक्च्युली ते जे आहेत लॅब असिस्टंट आहेत या ठिकाणी युसुफभाई, आणि दररोज ते घोड्यावर येणं जाणं करतात. निश्चितपणे हा घोडा त्यांनी जो घेतलेला आहे त्यांचे लॉजिक आपण जर समजून घेतले तर तुम्हाला फार आनंद वाटेल की एक घोडा काय करू शकतो. युसुफसाठी हा घोडा काय आहे, जसं एक वाहन नागरिकासाठी महत्त्वाचं असतं तसंच आहे. कारण या घोड्यावर युसुफ आपल्या ड्युटीला येतात, घरी जातात, बाजारात खरेदीला जातात, घरचा किराणा याच्यावर आणतात. म्हणजे वाहनाचाच पूर्ण उपयोग घोड्याचा त्यांना होतो. मैं जो है तो 6 महीने से घोड़े के ऊपर आ रहा हूँ. घर से कॉलेज, कॉलेज से घर. मेरे पास फैशन प्लस गाड़ी थी, उसका एवरेज बराबर नहीं आ रहा था और अचानक है ना सर पेट्रोल के रेट बढ़ गए. पेट्रोल के रेट बढ़ने की वजह से मैं थोड़ा परेशान हो गया. इसलिए परेशान हुआ कि कुछ मसाइल ऐसे हो रहे थे कि हमारे घर में थोड़ा सा परेशानी हो रही थी पैसों के मामलात में. तो मैंने ये सोचा कि घोड़ा क्यों नहीं खरीदे. तो मैंने घोड़ा खरीदा. ये 40,000 में घोड़ा लिया मैंने. तो अब ये इसका एवरेज देखा हूँ सर मैं, जहाँ पर अच्छा घोड़े का भी एवरेज निकाला तुमने. जहाँ पर मुझे 5,000 का पेट्रोल लगता था महीने का. तो इसको 3,000 में मेरा पूरा खर्च हो जाता है इस पर. फिर इसका खाने का कैसा है खाने का सर मैं उसको फीड लेकर आता हूँ. अच्छा जी हाँ, यहाँ मोंडे से फीड लेकर आता हूँ. हफ्ते में 2 थैले लेकर आ गया कुट्टी के, शालू की कुट्टी आती वो दे देता हूँ उसको दोपहर में यहाँ खिला दे. दोपहर में सुबह में 2 टाइम यहाँ पर 1 टाइम घर. अच्छा घोड़े पे क्या क्या काम करते? ड्यूटी को तो आते तुम कॉलेज में, और क्या क्या काम करते? अब ड्यूटी के अलावा सर जो है तो मैं यहाँ से घर जाता हूँ. कुछ किसी के पास प्रोग्राम रहा तो भी मैं घोड़े पे जाता हूँ. अच्छा फंक्शन को भी? फंक्शन में भी घोड़े पर जाता हूँ. हाँ. और बाजार में भी घोड़े पर जाता हूँ. अच्छा. कुछ खरीदने का है तो भी घोड़े पर जाता हूँ मैं. तर असं आहे गाडीपेक्षा घोडा बरा. पुढे पाहूयात, पहिली रेल्वे धावलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा ऐतिहासिक ठेवा म्हणून पुनर्विकास करण्यात येणार आहे. पुनर्विकासाला केंद्र सरकारने मान्यता दिली आणि या प्रस्तावाला
केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यामुळे लवकरच काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने याबद्दलची मागणी केली होती. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पहिली रेल्वे सुरू झाली ती बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर सुरू झाली 1853 मध्ये, आणि म्हणून या ऐतिहासिक महत्त्वाच्या ठाणे स्थानकाचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो जतन करून रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेमध्ये त्याचा समावेश करावा आणि ठाण्याला एक अद्ययावत ठाण्याच्या लौकिकाला, लोकसंख्येला आणि नागरिकांच्या आकांक्षांना साजेस असं नवं रेल्वे स्थानक पुनर्विकसित स्वरूपात उभं करावं, ही आमची मागणी काल रेल्वे मंत्र्यांनी मान्य केली आहे. पुढे बघूया, जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव वाढत असताना केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणखी काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या सिव्हिल एव्हिएशननं काढलेल्या ताज्या आदेशानुसार आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आणि या निर्णयानुसार भारतात येणाऱ्या आणि भारतातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांना स्थगिती देत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानंतरची बातमी आहे मुंबईत सापडलेल्या ड्रग्सच्या मोठ्या साठ्याबाबतची. 31च्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्सचा मोठा साठा पकडण्यात आला. तब्बल 247 कोटी रुपयांचा ड्रग्स साठा जप्त करण्यात आला. 35 किलो हेरोईन जप्त करण्यात आल्याचं कळतं आणि हेरोईनच्या 4 बॅग जप्त करण्यात आल्यात. या प्रकरणी 2 परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोघांमध्ये एक महिला आहे. मुंबईतील अनेक बडे माफिया जे आहेत त्या माफियांवर संशय व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत असण्याची शक्यता आहे. आता बातमी आहे क्रिकेट जगतातनं. टीम इंडियाच्या वन डे कर्णधार पदावरून विराट कोहलीला हटवण्यात आलं आणि यावरून चर्चा सुरू असताना आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावरून स्पष्टीकरण दिलं. विराटला T20चं नेतृत्व न सोडण्यासाठी मी सल्ला दिला होता, मात्र त्याने माझा सल्ला धुडकावला, असा खुलासा गांगुलीने केला. क्रिकेटमध्ये 2 वेगळे कर्णधार असायला हवे असं निवड समितीचं म्हणणं आणि त्यामुळे विराट हा कसोटी कर्णधारपदी कायम असेल तर रोहित शर्मा हा वन डे आणि T20 संघाचं नेतृत्व करणार आहे.